दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। निफाड तालुक्यातील कसबे सुकेने येथील हॉटेल व्यावसायिकाचे अपहरण करून जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ओझर पोलिसांनी अटक केली असून गुन्ह्यात वापरण्यात आलेली कारही जप्त करण्यात आली आहे। या कारवाईमुळे गंभीर स्वरूपाच्या या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलंय। 17 जून 2024 रोजी मध्यरात्री कसबे सुकेने येथील हॉटेल व्यावसायिक प्रवीण मनोहर सोनवणे हे हॉटेल बंद करून घरी जात असताना निळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या 4 जणांनी त्यांना जबरदस्तीने वाहनात बसवून अपहरण केले। आरोपींनी त्यांच्याकडील सुमारे 15,000 रुपये रोख, मोबाईल फोन तसेच इतर मौल्यवान वस्तू जबरदस्तीने हिसकावून घेतल्या। त्यानंतर त्यांना मारहाण करून दावजवाडी परिसरात सोडून पळ काढला। या प्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात जबरी चोरी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक DS स्वामी यांच्या आदेशानुसार तांत्रिक तपास सुरू करण्यात आला। CCTV फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयित वाहनाचा माग काढण्यात आला। 2 दिवस पाळत ठेवल्यानंतर 14 जुलै 2026 रोजी पोलिसांनी सागर रामचंद्र जगताप याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान आरोपीने आपल्या साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली। त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्कोडा कंपनीची कार जप्त करण्यात आली आहे। या गुन्ह्यातील इतर साथीदारांचा शोध सुरू असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे। DYSP संजय बांबळे, नाशिक ग्रामीण विभाग। आमचे ओझरचे प्रभारी अधिकारी कुलकर्णी साहेब या ठिकाणी ओझर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 123/2026 हा रॉबरीचा गुन्हा दिनांक 17/6/2024 रोजी दाखल होता। सदर गुन्हा हा सुरुवातीला अज्ञात आरोपी विरुद्ध होता। नंतर आम्ही गोपनीय माहिती तसेच आमचं तांत्रिक विश्लेषण आणि इतर गोष्टींचा बारीक सारीक अभ्यास करून सदर गाडी एक आरोपी निष्पन्न करून परंतु सध्या आम्ही ताब्यात घेतलेला आहे। आरोपीकडे चौकशी सुरू आहे आणि याच्या पुढचा उर्वरित तपास आम्ही सफल पद्धतीने करणार आहोत। ही कारवाई पोलीस अधीक्षक DS स्वामी, अपर पोलीस अधीक्षक विमला M, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक रवींद्र खाडे, पोलीस हवालदार दुर्गेश बैरागी, अजय मतने, जितेंद्र बागुल आणि निलेश वाघ यांच्या पथकाने केली आहे। दरम्यान आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून गुन्ह्याचा पुढील तपास ओझर पोलीस करत आहेत। योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड।